तो घाम त्या फांदीवरती पाझरून माझे पाय सुळसुळीत झाले. हॅलो गायज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज ब्लॉगचा काय प्लॅन नाही आहे, म्हणजे कसं काय करायचं काय नाही करायचं. तर आज थोडीशी कामं बाकी आहेत. आणि बघा, तुम्ही मागे बागायती बघू शकता. ही जुनी आहे, या साईडला नवीन आहे. आणि साफसफाई वगैरे करायची बाकी आहे, कारण सध्या सगळीच कामं अशी अंगलट येऊन पडली, त्याच्यामुळे आपल्याला काय करायला भेटत नाही. तरी पण आपलं असं छोटं काय चालू आहे. तर फिरायला जायची खूप इच्छा आहे, पण सध्या कामं असल्यामुळे नाही फिरायला जाऊ शकत कुठेतरी. पण आपण नक्की जाऊ कुठेतरी. तर पावसाचे ढग पण आलेत बघा, पावसाचे ढग आलेत. कधी पण लागू शकतो पाऊस. आजकाल असा अवकाळी पाऊस लागतो. अवकाळी पाऊस नाही म्हणू शकत, कारण पावसाचा सीझन पण जवळ आला आहे, त्याच्यामुळे पाऊस वगैरे लागणं साहजिकच आहे. आता यापुढे वाढत जाणार. तर आज थोडंसं काम आहे, म्हणजे संध्याकाळी आपल्याला निरफणस वगैरे काढायचे आहेत. लगेच दुपारी नाही काढू शकत, कारण ऊन असतं. पण त्याआधी थोडंसं आपण फिरून येणार आहोत बागेमध्ये. माकड वगैरे आलेत का बघणार आहोत. हा आमचा पंप, आणि पुढे आहे तो खड्डा आहे पाऊस पंपाचा. म्हणजे हा जो खड्डा आहे ह्याच्यात पाटाने पाणी येतं. तर तिकडे पाट आहे, म्हणजे आता या पाटाने असं पाणी येतं असं, आणि तिकडून पुढून असं फिरून असं पाणी या खड्ड्यात येतं. आणि या खड्ड्यातून आपल्याला कुठे सप्लाय करायचं तिकडे आपण करू शकतो, कारण ही पाईपलाईन आहे. याने आपण तिकडच्या भागाला, वरच्या भागाला, कुठे आपण सप्लाय करू शकतो. हा आपल्या घरातला नवीन मेंबर. तुम्ही मागे ब्लॉग वगैरे बघितला असेल, तर हा तो मेंबर आहे घरातला. फणस बघा लागलेत. आता मी चाललोय निरफणस काढायला. तुम्हाला दाखवतो निरफणस काढताना. हे माझ्या खांद्यावरती शिडी आहे जी निरफणसावर चढायची, म्हणजे ॲटलिस्ट अर्ध्यापर्यंत मी चढतो शिडीने, आणि तिथून वरती मी पायाने, म्हणजे खाडू वगैरे लावून. सो हे आहे निरफणसाचं झाड. आणि आता याच्यावरती खालून मला तर दिसत नाही कुठे निरफणस. आय थिंक एक दिसतोय मला. मला दिसतंय का सांगा बघू. बघा, इथे एक निरफणस आहे. आणि आता मला वरती गेल्यावर शोधून काढावे लागणार आहे. बघूया आता किती भेटतात ते. ना आता बाकीचं सगळं मटेरियल घेऊन वरती यायचं. याला म्हणतात खोबलं. एखादं फळ वगैरे काढायचं असतं किंवा आंबे उतरायचे असतात, तेव्हा आंबा ह्याच्यात अडकतो. आपण असं आंबा पकडून असं खेचायचं असतो, मग आंबा ह्याच्यात अडकतो आणि डायरेक्ट जाळी देऊन पडतो, म्हणजे खाली पडत नाही. मग ह्याचा वापर आपण निरफणस काढायला करणार आहोत. खूप उपयोगी आहे, नाही तर खाली पडून खराब होतात निरफणस. सो लेट्स गो. खूप आहोत काय? हा, असंच साधारण. एक भेटला. नंबर 2. साइड केलं त्याने.
ह्या गुन्ह्यारात आपटलो. तीन पुरे झाला आम्हाला निरपणच. आमची जिरली. आमची चिरली. ऑल राईट गाईस, बरोबर 10 निरपणच काढले आणि वरती गेलेलो तेव्हा मला एवढा घाम आला की वरती जी फांदी होती ज्याच्यावर मी उभं होतो तो घाम त्या फांदीवरती पाजरून माझे पाय सुळसुळीत झाले आणि पाय टिकत नव्हते. 10 निरपणच काढले आणि खाली उतरलो. बस झालं, आमची जिरली. चला, सो गाईस निरपणच काढून झालेले आहेत आणि आता मी चाललो आहे कोकम पाडायला. लाईफमध्ये बहुत कष्ट आहे, कारण काल पण एक पाडलेली, आज पण पाडायची. थोडं लेट झालं आहे कारण कसं उन्हात झाडावर चढवत नाही, खूप ऊन लागतं आणि नंतर मग वेळ पडली तर चक्कर पण येऊ शकते कारण सध्या कडाक्याचं ऊन आहे. सो आता मी चाललो आहे शिडी आणायला. काल आम्ही ही कोकम पाडलेली, ही पप्पांनी पाडलेली आणि ही आपल्याला शिडी पाहिजेत. मागे आपण दुसरी शिडी वापरलेली, आता आपण ही शिडी वापरणार आहोत आणि आता कोकम पाडणार आहोत. ओके, शिडी तर घेतली आणि आता आपल्याला काठ्या पण घेऊन जायला लागतील. तर काठ्या आहेत आपल्याकडे, इथेच आहेत, घरी घेऊन गेलो नाही. हे बघा, हीच ती काठी जिला आपण टॉवेल फाडलेला. घरी माहिती पडलं आईला, काय केलं नाही. सो गाईस, मी आलो होतो कोकम पाडायला. घरातून मला सांगितलं की या कोकमवरती कोकम आहेत, पण इथे शिड्या बिड्या घेऊन मी आलो आणि बघितलं तर या कोकमवरती कोकमच नाहीत. तर आता कोकम नाहीत तर पाडणार काय? मग आता मी ठरवलं की व्हिडिओला इथेच एंड करायचं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. बाय बाय.